महाराजांची आठवण हा कैकाडी महाराजांच्या मठात ज्यावेळेस जात होतो आम्ही लहानपणी बरं. असताना तिथं नामस्मरणाच्या वह्या ठेवल्या जायच्या हा. आणि त्या 1 कोटी स्मरण 2 कोटी नामस्मरण आणि कैकाडे महाराजांचे ते संकल्प राहायचे आणि ते वह्या मला त्या तशा द्याव्यात असा हा जुना पडलेला परत वस्तुत्व करून मला तुमच्या योगानं पाहण्यास मिळाला. धन्यवाद. नाही काय झालं सांगतो. कोरोनाच्या वेळेला करोना तर माझ्या मनात एक असं झालं की करोना म्हणजे काय तर करा रोज नामस्मरण. तर करा रोज नामस्मरण हा शब्दप्रयोग मी तयार केला आणि तेव्हापासून मी लिखाण सुरू केलं. तर तेव्हापासून आता माझं सध्या 13 वर्षाचा म्हणजे मी बॅकलॉग भरतोय. जरी मी माळ 2006ला घातली तर त्यावेळेला आपल्याला नाही अक्कल आली लिहिण्याची. आता आपण एक काम करतो, एका दिवसाला हे 1 पान, आजच्या दिवसाचं पान झालं की उरलेली 9 पानं मागच्या कालच्या दिवसाची, असं मागं करत करत 2025च्या मागं मी आता इथं बघा किती चाललंय. 2012 चालू आहे. 20 मार्च 2012 म्हणजे ही 2012ची वही ही संपली की त्याच्या मागं 2011 पांडुरंगाला मी एकच सांगितलंय, मला 1 दिवस जगवला माझी 10 पानं होती, अजून 1 दिवस जगव. हा म्हणजे हे संकल्प केलाय. मग आता मी किती मागं जायचं हे तू ठरवायचं. उद्याचा दिवस दिला तर उद्याचं पान तारखेचं लिहेल, कारण मी काही 6 तारीख पाहिली नाही. 6 जुलै 5 जुलै तर तू जो दिवस दाखवशील त्या दिवशी मी त्या दिवसाचा लिहिणार, पण उरलेला जो 9 दिवसात आहे तो मागचा कालावधी पुरा करणार. मग आता हे तुझ्या हातात आहे, मला कुठवर न्यायचं. असं करत करत सध्या माऊलीची कृपा आहे. 2006 पर्यंत जरी समजा मी आलो तरी धन्य आहे की ज्या क्षणाला मी माळ घातली 2006ला तेव्हापर्यंत आलो. आणि जर त्यातून पण समजा त्यांनी भगवंतांनी मला अजून आयुष्य दिलं तर मी 1990 पर्यंत पण येईल, कारण माझी पहिली वारी 1990ची झाली. D.Ed नुकताच झालो आणि रिझल्ट होता 20 ऑगस्टला. मग 20 ऑगस्ट पर्यंत काय करायचं तर आमचे बंधू बोले एक काम कर, तात्याबरोबर माझ्या वडिलावर जा वारीला, एक वारी कर, आयुष्यभर नोकरी संसार लागेल, पुन्हा जमणार नाही. फार सुंदर बोललात. मी तुम्हाला फक्त एक ओवी सांगतो. असं म्हणाले अशा भक्ताच्या बाबतीमध्ये जे तुमचं कार्य आहे, तुमची जी अपेक्षा आहे की भगवंतांनी कशासाठी जगवावं, तुम्हाला नामस्मरणासाठी नामाच्या भक्तीप्रसाद जगायचं आहे, स्वतःच्या संसाराचं जगायचं नाही. कारण अवघा जे संसार सुखाचा पण असं म्हणणारे ज्ञानोबर आहे, पण तुम्ही पाऊल उचलले. माऊली असं म्हणाले, तैसा तो मी जगतरी मी ते आणतो बाहेरी, सांगी जे बोलवरी तैसे न अर्जुना. माझ्या भक्ताच्या आतून मी आहे, बाहेरून मी आहे. त्याच्यामुळे कळी काल माया त्याला काहीच करू शकत नाही. कळी नावाचा, काळ नावाचा, यम नावाचा प्रकार त्याजवळ येऊ शकत नाही. कारण मी यम आहे, मी महायम आहे. निमित्त या माझे यम सर्व साक्षी धर्म तो मी म्हणे आत्मा रामू रमापती. कलित्या माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू, स्वपदा माझी शार्दूळ तो मी जर. अरे महाकाळ मी आहे, त्याच्यामुळं हे काळ नियम माझ्या भक्ताला काय करू शकतात, कारण मी यांचा सुद्धा काळ आहे म्हणजे मग ज्ञानोबर आहे. त्याच्यामुळे बिनधास्त त्यांच्यावर टाकून द्यायचं. देखून अंगी आपल्या मुक्तिमत्वाला की भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. आतून बाहेर आपली परिचर्या करतात, परिक्रमण करतात, आपल्या भक्ताला सांभाळतात. माऊली त्याप्रमाणे सांभाळतील. कारण हे सुंदर कार्य माऊलीला खूप भावलेलं आहे. मला एवढंच येतं आता, दुसरं काही नाही. मी जास्तीत वेळ तुमच्याशी भेटायच्या अगोदर पण मी कुठेतरी कोपऱ्यात, मला हल्ली फक्त एकच वस्तू आवडते, टेबल आणि खुर्ची. कारण तिथं 6-7 तास मी बसून लिहितो. मांडी घालून बसून लिहिणं शेवटे तास होणार नाही. तर टेबल आणि खुर्ची मिळायला बाद झालं. तर आता सध्या माझं तेच जगणं आहे. आप्पा तुमचा जर हात लागू द्या माऊलीच्या सेवेला, फक्त राम लिहिला तरी चालेल, काय हरकत नाही. कारण मी